आणि गुड मॉर्निंग. सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आमच्या इकडे आलेलं आहे पाणी. तर मी मस्तपैकी अशी तयार होऊन पाणी भरते बरं का, कारण आमच्या इथे ना सक्त वॉर्निंग असते की आंघोळ केल्याशिवाय कुठलंही काम करायचं नाही. तर चला मग 4 वाजता आलेलं पाणी, आता बाहेरचं सगळं सांडायचं पाणी भरून घेतलं आणि आता म्हणलं चला प्यायचं पाणी भरावं. आणि हो, आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मी छोटासा माझा डेली रुटीन दाखवणार आहे. मी काय काय करते ते. तर एवढं सगळं पाणी आम्हाला भरावं लागतं, कारण पाणी आमच्या इथं येतं 4 ते 5 दिवसाला एकदा. आणि आता सगळं आवरल्याच्या नंतर ना मी निघायले माझ्या कामावरती. आणि हा पिंपल किती दिवस झालं जातच नाही आहे. तर हो, ऑब्व्हियसली मी पण ना तुमच्यासारखी स्कार्फ बांधते बरं का तोंडाला. आणि आता उन्हाळा असल्यामुळे ना स्किन एवढी खराब होते आणि माझं काम थोडंसं लांब असल्यामुळे जास्तच ट्रॅव्हलिंग होतं आणि मग सगळी धूळ उडते. त्याच्या आधी सगळ्यात मोठं काम आहे हे, सोहमला मला शाळेमध्ये ड्रॉप करावं लागतं आणि तिथून पुढे मला कामाला जावं लागतं. आता बघू शकता सोहमला मी व्हिडिओमध्ये बघ म्हणले की त्याची क्यूट अशी स्माईल तुम्हाला दिसेल. आणि हे सोहमचं स्कूल आहे. आणि मुलं कितीही मोठे झाले ना, जवळ ते व्यवस्थित आतमध्ये जात नाहीत ना स्कूलमध्ये व्यवस्थित, तवरनं चैनच पडत नाही. आता सोहमला सोडल्याच्या नंतर ना थोड्या वेळ त्यांनी गाडी चालवली सोहमच्या पप्पानी, आणि नंतर ना मी घेतली गाडी चालवायला. आणि हो, मला ना अजिबात गाडी चालवता येत नव्हती, यांनीच मला शिकवली आणि मला प्रचंड भीती वाटायची. आता डायरेक्ट व्हिडिओ स्किप करून मी तुम्हाला कामाच्या नंतर घरी जे जाते ना ते दाखवते, कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता. आणि मला घरी आल्याने एवढी ॲसिडिटी झाली, तर झाडाचे आवळे काढले आणि खाल्ले. आणि खरंच सकाळ सकाळी आवळे खाल्ल्याने ना ॲसिडिटी खरंच कमी होते. घरातली आता बाकीची कामं उरकलेली, आल्याला सोप्याला कवर घातलं आणि लगेच व्हिडिओ मी तुम्हाला पुढचा दाखवते की सोहमला स्कूलमधून मी पिक केलेलं आहे आणि असं छोटंसं डेली रुटीन तुमच्यावर शेअर केलेलं आहे.